कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला बसलेला आहे आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये बोरघर इथं पाताळी नदी जी आहे या पाताळी नदीची पाणी पातळी कमालीची वाढली आहे। पूर आलेला आहे आणि पुराचं पाणी आसपासच्या भागामध्ये शिरलंय। थेट महामार्गावर हे पाणी आलेलं आहे। तसंच आसपासच्या नगरांमध्ये हे पाणी शिरलेलं आहे। पाण्यामुळे अवजड वाहनं सावधगिरीने मार्ग काढतात। मात्र जी छोटी वाहनं आहेत, चारचाकी वाहनं आहेत, छोटी कार किंवा दुचाकी वाहनं यांना मात्र त्रास होतोय। तर इतर लहान आणि दोन्ही बाजूला काही वाहनं ही अडकूनच पडलेली आहेत। कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। आपण उभे आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर। 2च दिवसापूर्वी खवटी या ठिकाणी महामार्गावर दरड कोसळली होती अतिवृष्टीमुळे आणि आता या ठिकाणी अतिवृष्टीमुळे बोरघर या गावाजवळ पाताळी नदीला आलेलं पुराचं पाणी आलेलं आहे आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक जी आहे ती या ठिकाणी प्रभावित झालेली आहे। एका बाजूला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाताळी नदीला आलेल्या पुराचं पाणी आहे, तर दुसऱ्या बाजूला जर पाठीमागं बघितलं तर आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा या ठिकाणी पूर्णपणे ठप्प पडण्याच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करत आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाताळी नदीचं पाणी या ठिकाणी बोरघर या ठिकाणी आलेलं आहे। बोरघर आदिवासी वाडीमध्ये पाणी शिरलेलं आहे। 29 कुटुंबातील 48 जी लोक आहेत ती त्या ठिकाणी अडकून पडलेली आहेत। चिंचवलीकडे जाणाऱ्या मार्गावर जो पूल आहे त्या पुलावर देखील पाणी आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासन मात्र कुठे या ठिकाणी परिस्थिती नियंत्रण करताना दिसत नाही। आपत्तीची नियंत्रण करणारी जी व्यवस्था आहे पूर्णपणे ठप्प पडलेली आहे। पोलीस प्रशासन कुठेही या ठिकाणी बोरघर या ठिकाणी दिसत नाही आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोकांना मात्र आता या ठिकाणी भीषण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे। पुढारी न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।